कालची मॅच आर-सी-बीने जरी जिंकली असली, तरी एकच नाव संपूर्ण मॅचमध्ये गाजत होतं, ते म्हणजे वैभव सूर्यवंशीचं. मित्रांनो, वैभव सूर्यवंशीचं नाव स्टेजवरती एवढ्या वेळा घेतलं गेलं, की संपूर्ण स्टेडियममध्ये कल्ला होत होता, ज्यावेळेस वैभव अवॉर्ड घ्यायला येत होता. मित्रांनो, 5 वेळा वैभव सूर्यवंशीचं नाव घेण्यात आलं. 5 वेळा मोठमोठे अवॉर्ड या कालच्या मॅचमध्ये या 15 वर्षाच्या पोराने जिंकले. मित्रांनो, या अख्ख्या सीझनमध्ये त्याचा परफॉर्मन्स एवढा भारी होता, की तो रोखूच शकला नाही आणि ही बी-सी-सी-आय असेल किंवा कोण सगळं मॅनेजमेंट जरी असेल, तरी त्याचा परफॉर्मन्स, त्याचा स्ट्राईक रेट, या स्ट्राईक रेटच्या बेसिसवरती त्याला जे अवॉर्ड देण्यात आले, हे अवॉर्ड त्यांना द्यावेच लागले. कारण तेवढ्या सुंदररित्या वैभव सूर्यवंशी यावर्षी खेळला होता. मित्रांनो, अतिशय सुंदर खेळी वैभवने केली. कोणकोणते अवॉर्ड वैभवने जिंकलेले आहेत आणि किती रुपयाचे हे अवॉर्ड आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. 15 वर्षाच्या या पोराने जादू केलेली आहे आय-पी-एलच्या या 2026च्या सीझनमध्ये. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिथं 27-28 कोटी रुपये लावलेले प्लेयर फेल केले. 1.5 कोटीमध्ये मित्रांनो या प्लेयरने जो परफॉर्मन्स दिलेला आहे, अक्षरशः 230च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत मित्रांनो एलिमिनेटरमध्ये खेळला, क्वार्टर फायनलमध्ये खेळला आणि सगळीकडे तो खेळून मित्रांनो त्याने एक रेकॉर्ड दाखवून दिला. आणि यामध्येच मित्रांनो त्याला या सीझनमध्ये भेटलेले 5 अवॉर्ड. सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे मित्रांनो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. हा अवॉर्ड त्या प्लेयरला दिला जातो ज्याची किंमत त्या टीमसाठी सर्वात जास्त असते. याच्यामध्ये वैभवला 437 पॉइंट भेटले आणि यामध्ये अव्वल स्थानावरती राहून त्याला हा वर्षभराचा जो पण आय-पी-एलचा या सीझनचा अवॉर्ड आहे तो भेटला. मित्रांनो, यामध्ये 10 लाख रुपये त्याला सोबत देण्यात आले. दुसरा अवॉर्ड आहे मित्रांनो एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर. एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर हा अवॉर्ड जो आहे तो नवीन पोरांना दिला जातो. त्यांची क्षमता बघून, त्यांचं टॅलेंट बघून त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो. मित्रांनो, हे एमर्जिंग प्लेयर जे असतात ते 2001 नंतर जन्माला आले पाहिजेत. परंतु वैभव तर 2011च्या नंतर जन्माला आलेला आहे. छोटा आहे वैभव. महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, ह्या अवॉर्डला अक्षरशः त्याला एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर्समध्ये देखील सर्वात जास्त पॉइंट पडलेले आहेत. कारण तेवढ्या चांगल्यारीत्या वैभव खेळलेला आहे. मित्रांनो, या अवॉर्डमध्ये त्याला 10 लाख रुपये देण्यात आले. टोटली 20 लाख रुपये आत्तापर्यंत झाले. अजून एक अवॉर्ड मित्रांनो सुपर सिक्सेस ऑफ द इयर. हा अवॉर्ड सर्वात जास्त सिक्सेस मारणाऱ्या व्यक्तीला दिले जातात आणि हा अवॉर्ड मित्रांनो मोठमोठ्या लेजंड्सलाच भेटलेला आहे आतापर्यंत. आणि या लेजंडने 15 वर्षाचा हा लेजंड पहिल्या सीझनमध्ये आला आणि या पहिल्या सीझनमध्ये त्याला 72 सिक्सेस मारलेले आहेत. क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडलेला आहे. युनिव्हर्स बॉस क्रिस गेल ज्याप्रमाणे बॅटिंग करायचा मित्रांनो, अक्षरशः बॉलरचा थरकाप उडवायचा, त्या फॉर्ममध्ये युनिव्हर्स बॉस असायचा. त्याचप्रमाणे वैभवने बॅटिंग करत 72 सिक्सेस या सीझनला मारलेले आहेत आणि याच्याचमध्ये त्याला एक सुनेरी चांगली एकदम गाडी भेटलेली आहे आणि यामध्ये त्याला 10 लाख रुपये प्लस गाडी देण्यात आलेली. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे 3 अवॉर्ड जे सगळे मोठमोठे प्लेयर्स प्रयत्न करतात, की मला हे अवॉर्ड भेटले पाहिजे. हे अवॉर्ड त्या प्लेयरला भेटलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो ऑरेंज कॅप होल्डर. ऑरेंज कॅप ही तो ताज असतो मित्रांनो संपूर्ण सीझनमध्ये. तिथं कॉम्पिटिशन असते विराट कोहलीची, तिथं कॉम्पिटिशन असते मोठमोठ्या प्लेयर्सची. यावर्षी शुभमन गिल देखील या कॉम्पिटिशनमध्ये होता. साई सुदर्शन हा कॉम्पिटिशनमध्ये होता. मागच्या वर्षी तर साई सुदर्शनने हा अवॉर्ड जिंकला होता आणि याच कॉम्पिटिशनमध्ये या 15 वर्षाच्या पोराने बाजी मारलेली. मित्रांनो, ऑरेंज कॅप ही डिसाईड करते की तुमची क्लास काय आहे, तुम्ही कुठल्या लेवलचे प्लेयर आहात. कारण तिथं जे प्लेयर खेळतात ते ओपन्सला खेळतात. सगळे प्लेयर जे आहेत अख्ख्या ह्याच्यामधले आय-पी-एलच्या टुर्नामेंटमधले त्यांच्याशी तुमचं कंपॅरिझन होतं आणि सर्वात जास्त रन तुम्ही जर मारले तुम्हाला हा अवॉर्ड दिला जातो आणि हा अवॉर्ड या 15 वर्षाच्या पोराला भेटलेला आहे. विचार करा मित्रांनो, जिथं लेजंड विराट कोहली सारखे प्लेयर आहेत तिथं 200च्या स्ट्राईक रेटने डबल त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेटने बॅटिंग करून तिथं मॅच जिंकून मित्रांनो त्या अव्वल स्थानी पोहोचणं आणि ती ऑरेंज कॅपची जी एकदम गोल्डन टोपी आहे ती डोक्यावरती ठेवणं. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, एमर्जिंग प्लेयर, ऑरेंज कॅप होल्डर, सुपर सिक्सेस ऑफ द इयर आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे सुपर स्ट्रायकर ऑफ द इयर. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेटने रन करणारा, 230च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने रन करणारा 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी आणि येथे देखील त्याला 10 लाख रुपयाचा अवॉर्ड दिला गेला. मित्रांनो, टोटल या सीझनमध्ये तो 55 लाख रुपयाचे फक्त बक्षिसं जिंकलाय. हे फक्त मित्रांनो हे सगळं फायनलला ज्यावेळेस झालं हे 5 अवॉर्ड दाखवण्यात आले. अख्ख्या सीझनमध्ये पण तो खूप जिंकलेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, एक 15 वर्षाचं पोरगं येतं आणि अख्ख्या आय-पी-एलच्या सीझनमध्ये जिथं मोठमोठे लेजंड्स असतात तिथं धिंगाणा घालतं. त्यामुळे वैभवचं कौतुक सगळीकडनं केलं जात आहे आणि
अशा पण बातम्या येतात आहे मित्रांनो, की एम-आर-एफची जी कंपनी आहे, त्यांनी 12 कोटी रुपयाची ऑफर देखील दिलेली आहे, की आम्ही तुम्हाला 12 कोटी रुपये देऊ. तुम्ही फक्त आमचा स्टिकर लावायचा आहे. फक्त स्टिकर लावायला 12 कोटी रुपये. एवढंच नव्हे, काही-काही दुसऱ्या अफवा आहेत, पण मित्रांनो त्या अफवाच आहेत. कोण म्हणतंय आयलंड दिलेलं आहे, अंबानीने 30 कोटी रुपये दिलेला आहे. त्या अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, 12 कोटी रुपये त्याला स्टिकर लावण्यासाठी देण्यात आलेले आहेत आणि एका कंपनी तर ब्लँक चेक दिलेला आहे, तुला जेवढी अमाउंट टाकायची तेवढी टाक आणि आमचं स्टिकर लाव म्हणून असं देखील वैभवला बोलण्यात आले. नक्कीच मित्रांनो स्पॉन्सर येणार, पैसे देणार कारण हे टॅलेंट खूप मोठं आहे आणि हे टॅलेंट जाऊन पुढे जाऊन खूप मोठं कर्तव्य करणार आहे. सचिन तेंडुलकर सरांनी 3 नावं आत्तापर्यंत घेतली आहेत. पहिलं म्हणजे विराट कोहली, दुसरं म्हणजे रोहित शर्मा आणि तिसरं नाव सचिन तेंडुलकर सरांनी आज घेतलेलं आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशीचं. वैभव सूर्यवंशी ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, तो नक्कीच पुढे जाईल असं देखील सचिन सरांनी बोललेलं आहे आणि सचिन सर ज्याचं नाव घेतात, तो चमत्कार करतो हे आपल्यालाच माहितीच आहे. मित्रांनो नक्कीच तुम्हाला काय वाटतं व्हिडिओवरनं कमेंट करून सांगा. वैभव सुपरस्टार बनेल का आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा? नक्कीच भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.